मित्रांनो, तुम्ही विचार केलाय का? तुमच्याकडे फक्त 2 गायी असूनही तुमचं बँक बॅलन्स महिन्याला 30 ते 50 हजारांनी वाढू शकतं. पण 90% लोक हा व्यवसाय सुरू तर करतात, पण पहिल्याच वर्षी फेल होतात. कारण त्यांना ती एक सिक्रेट स्टेप माहीत नसते. आज मी तुम्हाला शून्यातून दूध व्यवसाय सुरू करण्याची तीच खरी पद्धत सांगणार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं ॲनिमल वर्ल्ड मराठीमध्ये. आज आपण बघणार आहोत की अगदी कमी गुंतवणुकीत 2 गायींपासून जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा. व्यवसायाचा पहिला पायरी म्हणजे योग्य गायीची निवड. सुरुवातीला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की कोणती गाय घ्यावी. बाजारात गीर साहिवाल अशा देशी जाती आहेत, तर HF आणि जर्सीसारख्या जास्त दूध देणाऱ्या विदेशी जाती आहेत. माझा सल्ला विचाराल तर जर तुम्ही या क्षेत्रात नवीन असाल तर जर्सी किंवा HF क्रॉसब्रीड गाय निवडा, कारण या गायी दिवसाला 15 ते 20 लिटर दूध सहज देतात आणि त्यांची देखभाल करणे तुलनेने सोपे असते. लक्षात ठेवा, जितकं जास्त दूध तितका जास्त नफा. आता वळूया खर्चाकडे. 2 चांगल्या दुधाळ गायींची किंमत साधारण 2 लाख रुपये पकडा. गोठ्यासाठी सुरुवातीला खूप मोठा खर्च न करता 50,000त साधा पण हवेशीर शेड उभा करा. इतर खर्च जसे की खाद्य आणि औषधोपचारासाठी महिन्याला 5 ते 8 हजार लागतील. थोडक्यात सांगायचं तर 2.5 ते 3 लाखांत तुम्ही तुमचा रॉयल व्यवसाय दिमाखात सुरू करू शकता. नुसती गाय आणून चालत नाही, तिला राहण्यासाठी योग्य जागा लागते. तुमचा गोठा स्वच्छ, हवेशीर आणि कोरडा असावा. गायीला पुरेशी सावली मिळेल याची काळजी घ्या आणि पिण्यासाठी 24 तास स्वच्छ पाणी उपलब्ध ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जितकी जास्त स्वच्छता तितकं जास्त दूध उत्पादन, कारण अस्वच्छतेमुळे गायींना आजार होतात आणि तुमचा खर्च वाढतो. गायीचं दूध वाढवायचं असेल तर तिचं खाणं पिणं A1 पाहिजे. तुमच्या डेली फीडिंग प्लॅनमध्ये हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य आणि मिनरल मिक्स या गोष्टी असायलाच हव्यात. खाद्य देण्याची वेळ दररोज एकच ठेवा, यात बदल करू नका. गायीचं पोषण योग्य असेल तरच तुमचं उत्पन्न वाढेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कमाई किती होईल? समजा तुमच्याकडे 2 गायी आहेत आणि त्या दिवसाला मिळून 25 ते 30 लिटर दूध देतात. जर तुम्ही दूध 40 रुपये प्रति लिटरने विकलं तर दिवसाची कमाई साधारण 1,000 रुपये ते 1,200 रुपये होते. म्हणजे महिन्याचे झाले 30,000 रुपये ते 36,000. खर्च वजा करून तुम्हाला आरामात 15 ते 25,000 रुपये नफा मिळू शकतो. जर तुम्ही स्वतः थेट ग्राहकाला दूध विकलं तर हा नफा 50,000च्या वर सुद्धा जाऊ शकतो. बहुतेक लोक इथेच फसतात आणि काही चुका करतात. पहिली चूक म्हणजे स्वस्त मिळते म्हणून कमी दूध देणारी गाय निवडणे. दुसरी चूक म्हणजे खाद्यात कंजूसी करणे आणि तिसरी म्हणजे गोठ्यात अस्वच्छता ठेवणे. या छोट्या चुका तुमचा पूर्ण व्यवसाय बुडवू शकतात, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. तुमचा नफा वाढवायचा असेल तर मार्केटिंगवर भर द्या. दूध फक्त डेअरीला न देता तुमच्या आजूबाजूच्या सोसायट्या, हॉटेल्स किंवा चहा स्टॉलला संपर्क करा. थेट ग्राहकाला दूध विकल्यास तुम्हाला सर्वाधिक नफा मिळतो. माझा सल्ला राहील की किमान 50% दूध थेट ग्राहकांना विका. तर मित्रांनो, 2 गायींपासून दूध व्यवसाय सुरू करणं अजिबात कठीण नाही, फक्त गरज आहे ती योग्य नियोजनाची आणि मेहनतीची. ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच पशुपालन आणि शेती संबंधित माहितीसाठी ॲनिमल वर्ल्ड मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.